हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना व्लॉगमध्ये। तर आज सकाळी सकाळी मस्त घर वगैरे झाडून आणि पुसून घेतले होते, कारण की सकाळी सकाळी फरची वगैरे पुसली की छान फ्रेश वाटतं। तर रोजच 2 ते 3 टाईम फरची पुसून होते, कारण की मुलं खूप जास्त खराब करतात, त्यामुळं फरची काही एवढी जास्त खराब झालेली नसते। आणि आज होती अंगारक संकष्ट चतुर्थी। तर सगळ्यांना घरामध्ये उपवास होता, म्हणजे दादा, मी, आई, आम्ही तिघं जणांना उपवास होता। मिस्टर काही उपवास पकडती नाही, मग त्यांच्यासाठी ना भोपळ्याची भाजी करायची होती। तर इकडे ना कढईमध्ये जिरे मोहरी तडतडून घेतली, त्यानंतर हळद आणि हिंग टाकला आणि त्यामध्ये भोपळा चिरून घेतलेला होता तो टाकला। तर थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला तो। तर म्हटलं चला आज सगळ्यांसोबत आपण मस्त रोज काही ना काही शेअर करतो, तर आज भोपळ्याची रेसिपी शेअर करू। त्यानंतर भोपळा टाकला आणि तो परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं तेल, म्हणजे तेल वगैरे टाकलं की त्या तेलामध्येच थोडासा परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एका साईडला आहे ना 2-3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे शेंगदाणे असं वाटण करून घ्यायचं आहे, आणि ते वाटण पण यामध्ये मिक्स करायचं आहे। तर हिरव्या मिरचीचाच भोपळा आवडतो, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। तर मिस्टरांना असाच थोडासा रशीचा भोपळा आवडतो, म्हणजे थोडीशी रशी धरून आपण रस्सा धरतो ना भोपळ्याच्या कोणत्याही भाजीला नॉर्मल असा थोडासा, तर तसा जो भोपळा भाकरीसोबत छान लागतो। शेंगदाणे वगैरे त्यामध्ये वाटून टाकले, त्यानंतर मीठ टाकलं आणि डाळ वगैरे भिजेल असली ना आपली हरभऱ्याची, तर कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं। तर इकडे आमच्या घरामध्ये प्रत्येकाला डाळ टाकूनच भोपळ्याची भाजी लागते। तर इकडे मी सकाळीच डाळ भिजत टाकलेली होती, आणि थोडंफार 1-1.5 तास भिजली की लगेच टाकली भाजीमध्ये तरीही चालतं। त्यानंतर डाळ घालून भोपळा खूप छान लागतो। डाळ वगैरे घालून भोपळा शिजत टाकलेला होता आता इकडे, आणि छान आता आपल्याला उकळी आली की त्यावर थोडंसं अर्धं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पटकन वाफेनी होईल। आणि भोपळा आहे ना कोवळा होता, त्यामुळे मग पटकन, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार शिजायला, पटकन शिजेल। भोपळ्याची भाजी वेट लॉससाठी पण खूप छान असते। भोपळ्याचे पराठे पण शिवला अंशूला आवडतात, पण मग आज भाजीच केलेली होती। त्यानंतर इकडे कोशिंबीर करायची होती, तर त्यासाठी इकडे काकडी, 2 काकड्या, 1 गाजर, 1 कांदा, 1 टमाटी असं सगळं कापून घेतलेलं होतं। त्यानंतर ते सगळं एका पातेल्यामध्ये टाकलं, आणि त्यानंतर त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकला, आणि त्यानंतर त्यामध्ये दही ॲड करायचं आहे आपल्याला। थोडंसं सेंधव मीठ पण त्यामध्ये वापरलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आहे ना दही टाकलं, मी दही घेतलेलं होतं। तर डब्यातलं दही काही वापरत नाही, कारण की ते काही जास्त आंबट नसतं। तर आमच्याकडे ना दहीवाले येतात, तर त्यांच्याकडूनच आम्ही दही घेतो। तर ते दही मी इकडे वापरलेलं होतं। तर छान असं मस्त थोडंसं दही टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं, आणि छान त्याला आपल्याला फोडणी पण द्यायची आहे आता त्याला, म्हणजे ते खूप छान लागतं। तर आता थोडं मिक्स करून घ्यायचं, ज्याला वाटेल ते थोडेसे 2 चमचे साखर पण टाकू शकता। आणि इकडे आता आहे ना त्याला फोडणी देण्यासाठी थोडंसं तेल ठेवलेलं होतं, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि 2-3 मिरचीचे काप असं सगळं टाकून घ्यायचं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर। तर छान असं सगळं फ्राय करून आपल्याला त्याची फोडणी द्यायची आहे। तर खूप छान मस्त, म्हणजे फोडणी दिल्यानंतर खूपच छान टेस्ट लागते त्याची। तर तुम्हीही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि आता छान आपली फोडणी झालेली होती। त्यानंतर फोडणी ना त्यामध्ये त्याला तडका द्यायचा आहे थोडासा। तर तुम्हाला दिसत असेल मी फोडणी त्यामध्ये ॲड केली, आणि त्यानंतर सगळी कोशिंबीर छान अशी मिक्स करून घेतली। तर खूप छान मस्त झालेली होती आपली कोशिंबीर। तर मिस्टरांना खूप जास्त आवडते, मिस्टरांना आणि शिवला दोघांनाही खूप जास्त आवडते अशी कोशिंबीर, म्हणून मग मी केलेली होती आज। तर घरामध्ये सगळंच होतं, म्हटलं चला मुलं असे पण काकड्या गाजर असं काही खात नाही, त्यामुळे म्हटलं चला आज त्यांना मस्त कोशिंबीर करून देऊ, म्हणजे तेवढं तरी त्यांच्या पोटामध्ये जाईल। कारण की असं केलं तरी खाता, नाही तर असे सॅलडमध्ये खायला अजिबात नको म्हणतात। आणि कोशिंबीर झाल्यानंतर ती आपल्याला छान एका छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल, तर ती 2 दिवस आरामशीर राहू शकते। त्यानंतर इकडे करायला घेतलेल्या होत्या ज्वारीच्या भाकरी। तर छान अशा आपल्या मस्त ज्वारीच्या भाकरी झालेल्या होत्या। तर खूपच मस्त ज्वारीची भाकर झालेली होती आपली इकडे।
अंशू मस्त स्कूलमधून आली. दीड आहे नाही, ज्वारीची भाकर केली. ज्वारीची भाकरी. हो हो. अंशूची नवीन हेअरस्टाईल दाखव का सगळ्यांना. अरे बापरे, एवढी मोठी वेणी यायला लागली आता अंशूची. हा थांब कॅमेरा तुमचे स्वागत. काय विसरली गेलं. का ग आज स्कूलमध्ये कोणता गेम घेतला बॉल 2 मारलं आणि विनर कोण झालं. 3 बॉल केले. अंशू आहे ना आज बॉल इकडे ये ना, इकडे ये ना, सगळ्यांशी बोल ना. अंशू आज अंशूची स्पोर्ट वीक चालू आहे ना, तर त्यामध्ये अंशू आज विनर झाली आहे. रोज विनर होती का. हां बापरे. मग सगळ्या ताईंना हाय बोल ना. हाय हॅलो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांकडे बघून बोल ना. तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि तू आता जेवण केलं ना मस्त. हां ठीक आहे ठीक आहे. खायचे दीड. जेवण केलं तरी पण ठीक आहे ठीक आहे. गाडून भूक लागते थंडीने. थंडी नाही का. हा मधले पोटातले आतडे बितडे पूर्ण गोळा होत असतील आहे ना अंशूचे. हा हा तेच ना काय. हो का. ठीक आहे ठीक आहे. क्लासला कधी जायचंय मग. क्लासले 2 वाजता. ते 4 झाले 4. 2 गोटी. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर इकडे छान अशी मस्त ज्वारीची भाकरी झाली आणि मिस्टरांसाठी छान असं ताट केलं. दुपारी काही शूट घेतलं नाही, तर आता डायरेक्ट हे संध्याकाळचं शूट घेतलं. तर छान अशी गणपतीची पूजा वगैरे मांडली. गणपतीसाठी हार वगैरे गावातून आणलेले होते, तर ते सगळे गणपतीला घातले वगैरे. आणि घरामध्ये खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं. आपण कोणतीही देवाची पूजा घरामध्ये केली तर खूप छान घरामध्ये प्रसन्न वाटतं एकदम. तर आज छान अशी गणपती बाप्पांची पूजा वगैरे मांडलेली होती. आणि त्यानंतर थोडीशी छोटीशीच रांगोळी मंदिरामध्ये काढलेली होती. तुपाचे निरंजन लावलेले होते. तुपाचे निरंजन तर रोजच असतो आमचा. चला दुपारनंतर काही शूट घेतलं नाही, तर मस्त देवपूजा वगैरे झाली. आज आहे ना अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि अंशूची मस्त खेळायची. शिव आणि अंशूनी घरामध्ये एकदम जास्त गोंधळ केला आहे. एकदम डोक्याला. शिवचे तर पेपर चालू आहे तरी पण गोंधळ करायचं काही. अगं बोलू दे. पेपर चालू आहे तरी पण ऐकत नाही. अभ्यास करतो पण खेळायला लागले का दोघं एकदा काही विचारच राहत नाही. तर स्वयंपाक झाला. रशी भजे आजचा प्लॅनिंग आहे. आणि साधा स्वयंपाक केला आहे आज, कारण की पुरण घालायचं होतं. पण पुरण काही घरामध्ये जास्त कोणी खात नाही, त्यामुळे काही मग केलं नाही. तर चला आज मस्त मोठा गणपती आणि सिद्धेश्वरला चालले. मी स्कूटीवरच चालले दर्शनासाठी. 8:30 वाजले. 9:15 चंद्र आहे ना, त्यावेळी सोवाळायचं आहे ना, म्हणून म्हटलं पटकन जाऊन येऊ, दर्शन करून येऊ. त्यानंतर इकडून दुर्वा आणि फुलं घेतली देवाला वाहण्यासाठी. आणि मिस्टर पण मला रस्त्यातच भेटले. तेही थोडेसे बाहेर फिरायला गेलेले होते, तर त्यांनाही मी सोबत घेऊन आले. इकडे अंशू आणि मिस्टर दोघांनीही छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे मीही बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. तर खूप छान वाटत होतं बाप्पाचं दर्शन घेताना. मन एकदम प्रसन्न झालेलं होतं आज. आणि मंदिरामध्ये ना गर्दी पण भरपूर होती. तर भरपूर जण दर्शनासाठी येतात आज. तर अंगारक संकष्ट चतुर्थी होती ना, त्यामुळे तर इकडे मी पेढे वगैरे बाप्पांसाठी ठेवले. आणि त्यानंतर त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो मोठा गणपती, म्हणजे सिन्नरमधला दुसराच गणपती, मोठा गणपती म्हणतात इकडे आमच्याकडे सिन्नरमध्ये त्याला. तर तिथे पण दर्शनामध्ये गेलो. तर आज आहे ना 8:30 पावणे 9 झालेले होते, पण पेठेतली दुकानं चालूच होती.
तर पेठेमध्ये ना आज गणपती म्हणजे अंगारक संकष्ट चतुर्थी असल्यामुळे थोडीशी गर्दीच होती. आणि त्यानंतर इकडे मोठ्या गणपतीला गेलो, तिथं तर दर्शनासाठी खूप मोठी रांगच लागलेली होती. तर छान असे दुर्वा वगैरे घेतल्या, फुलं घेतली आणि खूप छान असं मंदिर दिसत होते. छान असे आपले बाप्पा दिसत होते. अंशूला आहे ना घरी येताना दूध वगैरे पाजलं, तर आम्ही दोघांनीही काही घेतलेलं नव्हतं कारण की घरी येऊन उपवास वगैरे सोडायचा होता. त्यामुळे दूध काही घेतलं नाही. तर इकडे अंशूने दूध वगैरे घेतलं. त्यानंतर घरी आलो. घरी बाप्पांसाठी छान असा नैवेद्य दाखवला. आईने आरतीचं ताट छान तयारच करून ठेवलेलं होतं. त्यानंतर बाप्पांची छान अशी आरती घेतली सगळ्यांनी. घरातली आरती वगैरे झाली आणि त्यानंतर इकडे बाहेर आली तर चंद्राला ओवाळायचं होतं. 9:15 झालेले होते. 9:16 चंद्र दिसणार होता. तर आभाळाचं वातावरण असल्यामुळे चंद्र काही दिसत नव्हता. तरी पण आपल्या शास्त्रीय पद्धतीने पूजा करायला महत्त्व असतं, तर त्यानुसार पूजा वगैरे करून घेतली. तर इकडे मिस्टर पण म्हणत होते की पदर पडतोय डोक्यावरून, पण साडी थोडीशी म्हणजे अशी सिल्कची असल्यामुळे ना पदर पटकन पडून जायचा. तर म्हणून मग ना पदर काही डोक्यावर राहत नव्हता. तर चंद्राला ओवाळून झाल्यानंतर मग इकडे तुळशी मातेचीही पूजा करून घेतली. तर तुळशी मातेला थोडंसं लांबूनच हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि त्यानंतर तिचंही दर्शन घेतलं. त्यानंतर घरात गेली. घरात छान अशा आईने मस्त भजेची तयारी करून भजेही काढलेली होती. मस्त इकडे कांदा भजी केलेली होती. इकडे मस्त सगळं स्वयंपाक रेडी झालेला होता. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.